मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला पिंकीवर ओरडत विचारते, काय ग, तू कुठे गेली होतीस हे अगोदर सांग. त्यावरती पिंकी म्हणते, कुठे नाही, हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझ्या पुण्याच्या एक ओळखीच्या डॉक्टर आहेत, त्यांनाच भेटायला मी गेले होते आणि माझे हे असं म्हणून पिंकी थांबते. त्यावरती सुशीला म्हणते, हे म्हणजे काय. त्यावरती पिंकी मंगळसूत्र दाखवत म्हणते, आमचे हे जामवंतराव जांभळे आहेत ना, त्यांनी खूप जांभळं खाल्ली, त्यांना खूप जांभळं आवडतात. त्यांनी एवढी जांभळं खाल्ली ना की ते जांभळेच पडले. कारण कोण डॉक्टर म्हणतात की जांभळच काळी झाली आहे, तर आता कोण म्हणतं की त्यांचं रक्तच जांभळं झालं आहे. आता नेमकं काय डिजिट झालं आहे मला हेच कळत नव्हतं. खूप डॉक्टर केले, खूप वैद्य केले, मग कुठे जाऊन या पुण्याच्या डॉक्टरांचा नंबर सापडला. तेव्हा आता सुशीला रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्यावरती पिंकी म्हणते, हो आता तुम्ही विचाराल, तुझी पुण्यामध्ये ओळखच कशी. तर त्यामागे सुद्धा एक खूप मोठी स्टोरी आहे. त्यावरती सुशीला रागातच विचारते, तुझ्या स्टोऱ्या ना तुझ्याजवळच ठेव. तू छबीच्या डॉक्टरांना का भेटायला गेली होतीस ना हे मला अगोदर सांग. त्यावरती पिंकी जरा घाबरते आणि म्हणते, कशाला गेली होती म्हणजे. त्या दिवशी त्या डॉक्टरांनी छबिताईला ही औषधं दिली, त्यामुळे त्याचा तपास करायला नको का. आणि त्यामागे नक्की कोण कोण आहे याचा मला शोध घ्यायलाच हवा. पिंकी वहिनींची फसवणूक केली गेलीये, ती कोणी केली आणि कशी फसवणूक केली गेली यामागे नक्की सूत्रधार कोण आहे, हा जर शोध मी घेतला तर तुम्हाला बरंच आहे ना, तुम्हाला आनंदच होईल. तेव्हा आता धनंजय पूर्णपणे घाबरून जातो, घामाघूम होतो. आता सुशीला देखील खूपच घाबरते. तर पिंकी म्हणते, मी छबिताईच्या रूममध्ये आहे असं म्हणून ती आता जाऊ लागते. जाता जाता पिंकी सुशीला धनंजयला म्हणते, जिनके घर शीशे के होते हैं ओ दुसरों के घर पर पत्थर नहीं मारते. तेव्हा आता धनंजय तिच्याकडे पाहतच राहतो. की म्हणते, काय सासूबाई काय पाहताय. तेव्हा मी तुझी सासूबाई नाही असं रागातच सुशीला म्हणते. त्यानंतर पिंकी आता निरीच्या रूममध्ये येते. निरी तेथेच असते. निरी आता पिंकीला विचारते, झालं का तुमचं आईसाहेबांशी बोलणं. तेव्हा पिंकी आता काहीच बोलत नाही. ते पाहून निरी म्हणते, बरं ठीक आहे, आता मी जाते. तर आता निरी जेव्हा बाहेर जायला लागते तेव्हा पिंकी विचारते, काय ग निरे, पप्पा कसे आहेत. तेव्हा निरी म्हणते, काय. तेव्हा तुझ्या पप्पांबद्दल मी विचारते असं पिंकी म्हणते. त्यावरती निरी म्हणते की आत्या आत्ताच सांगत होती त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवावं लागेल. त्यावरती पिंकी विचारते, मग ते तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार होते का. त्यावरती निरी म्हणते, नाही, ते त्यांच्या गावातच आहे आत्याकडे. तेव्हा आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तिला आता प्रश्न पडतात, पप्पा इकडे आले नाही, मग डॉक्टर देव्यानी असं का म्हणाले असतील. तेव्हा तुम्ही असले प्रश्न का विचारताय असं निरी विचारते. ती तुझे पप्पा हे पिंकीचा शोध घेतायत का असं पिंकी विचारते. तेव्हा तुम्हाला सांगितलं ना, त्या बहिणीचं नाव घ्यायचं नाही माझ्यासमोर, आणि तिच्यामुळेच माझे पप्पा आज अंथरुणाला 8 दिवस झाले खेळून आहेत. आत्या म्हणत होती की 8 दिवस झाले तुझे पप्पा अंथरुणावरून उठले नाहीत. तेव्हा पिंकीला आता खूप मोठा धक्का बसतो. निरी आता जेव्हा तेथून जाते तेव्हा पिंकी ही मनातल्या मनात विचार करते, जर पप्पा हे तिथे गेले नाही तर मग माझे पप्पा म्हणून डॉक्टर देव्यानी मॅडमला कोण भेटलं असेल. तर आता दुसरीकडे बापूसाहेब हे ज्या ठिकाणी पिंकीचा अपघात घडवून आणलेला असतो त्या ठिकाणी जातात. गाडी थांबवतात आणि त्या स्टेअरिंगवर जोरात हात मारून घेतात. म्हणतात की कशी वाचली ही पिंकी, माझ्या लक्षात कसं आलं नाही की ती पिंकीच होती. तर इकडे ती पिंकी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते. आता माझे पप्पा तर अंथरुणाला खेळून आहेत, मग माझा शोध नक्की कोण घेत असेल. तर आता दुसरीकडे बापूसाहेबांना अजूनही त्या गोष्टी आठवू लागतात. ते म्हणतात, रात्रभर या जंगलामध्ये सडत पडली होती, वाघाने एखाद्या श्वानाने का नाही खाल्लं ह्या पिंकीला. तर इकडे पिंकी ही आरशात पाहते आणि म्हणते, म्हणजेच कुणीतरी पिंकीचा शोध घेतंय. मला तर असं वाटतंय बापूसाहेबच असणार. असा पिंकीला संशय आल्यानंतर ती वेगळाच विचार करते. तर दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात की ही पिंकी जगलीच कशी असं म्हणून ते स्वतःला दोष देतात. स्वतःला आमदार म्हणवून घेतोस आणि स्वतःला खूप हुशार समजतोस. अरे खरं तर तुला कधी कळायला हवं होतं, जेव्हा तिने पहिली घरात एंट्री केली तेव्हाच, जेव्हा ती मुडवी सासूबाई
आई असं म्हटली तेव्हाच मला समजायला हवं होतं आणि मला संशय देखील आला होता, पण मी आपला गाफील राहिलो. तर आता मी तुला काहीही करणार नाही, पण तू मरणार आहे. गावकरीच तुला आता ठेचून ठेचून मारणार, असा बापूसाहेब म्हणतात. खूप मोठ्याने ते हसू लागतात. तर आता दुसरीकडे पिंकीला संशय येतो, जर बापूसाहेब माझा शोध घेत असतील तर माझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना अजिबात वेळ लागणारच नाही. पुढे ती विचार करू लागते, जर बापूसाहेबांचा डाव उधळून लावायचा असेल तर मला ह्या सगळ्यामध्ये धनीच मदत करू शकतात. परंतु ती पांढरी पाल सतत चिटकलेली असते. पण धनींना जर विश्वासात घेतलं तर सगळी कामं सोपी होतील असं म्हणून आता ती युवराजची मदत घेण्याचं ठरवते. तेव्हा आता आय एम कमिंग धनी असं म्हणत ती आता हॉलमध्ये येते. तर आता अजून युवराज आणि मिताली कसे आले नाही, चित्रा तनतन करत असते. तेव्हा सुशीला म्हणते काय माहीत अजून. त्यातच डॉल्बी तेथे येतो आणि निरीला म्हणतो, निरे माझा ज्यूस दे ना. निरी म्हणते हो अगोदरच तयार करून ठेवलाय. आणि तुम्हाला अंडी लागतात ना, मी 4 अंडी उकडून ठेवली आहे पिवळा बलक काढून. आता ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तर आता पिंकी गालातल्या गालात हसत असते. सुशीलाला राग येतो. ती म्हणते डोलब्या, तुला सांगितलं होतं ना की चित्राकडे मागत जा म्हणून, जे हवं ते. त्यावरती चित्रा म्हणते घरात नोकर माणसं आहेत की. त्यावरती सुशीला म्हणते तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर, उलट बोलायची गरज नाही. आता सुशीला आपला मोर्चा पिंकीकडे वळवते आणि म्हणते पोरी मी तुला बोलतीये, इथे काय रेंगाळत बसली ग, किती वेळ झालाय. त्यावरती पिंकी म्हणते अहो उडबी सासूबाई, मी ताट वाढतीये. तर आता एवढा वेळ लागतो का ताट वाढायला, आणि कुणाचं ताट ग. तेव्हा ती म्हणते की छबिताईंचं, असं म्हणून ती ताट घेऊन चाललेली असते. त्यातच सरप्राईज करत आता मिताली तेथे येते. तेव्हा युवराज कुठे आहे असं सुशीला विचारते. तेवढ्यातच युवराजची एंट्री होते. तर मिताली आता युवराजकडे पाहतच राहते. पिंकी देखील आता तेथेच उभी राहते. आता समोरून युवराज येताना दिसतो. आता मितालीने युवराजचा पूर्णपणे मेकओव्हर केलेला असतो. तर आता डॉल्बी पुढे होतो आणि म्हणतो युवराज दादा तू तर हवाच केलीस, किती छान दिसतोस. घरातील सगळेजण आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. पिंकीची त्याच्यावरून नजर हटत नाही. ती मनातल्या मनात म्हणते धनी काय दिसताय तुम्ही. तर आज माझी विकेटच घेतली असं म्हणून ती त्याची लांबूनच दृष्ट काढते. तर युवराज थोडा चष्मा खाली करत मी कसा दिसतोय असं म्हणून पिंकीकडे पाहतो. तर मिताली म्हणते की काय मग सासूबाई कसा दिसतोय तुमचा मुलगा. तर युवराज आता डॉल्बीकडे जातो आणि म्हणतो कसा दिसतोय तुझा दादा. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो बोलेतो एकदम रावडी हिरो. तर पिंकी आता खूप खिदी हसू लागते. युवराज तिच्याबरोबर हसतो आणि म्हणतो काय झालं आता दात काढायला. तेव्हा आता मिताली म्हणते काय झालं ग तुला खिदी करायला. पिंकी म्हणते काय केलंय ते केसांचं, नुसती सुतारफणी दिसतीये, आणि रात्रीचं कुणी गॉगल घालतं का, तुम्हाला काय डोळे आलेत का. त्यावरती युवराज लगेच गॉगल काढतो. तेव्हा मिताली म्हणते त्याला फॅशन म्हणतात. तेव्हा युवराज हा पिंकीला टोमणे मारतो की कांदे कापताना हेल्मेट घालण्यापेक्षा हे आपलं बरं आहे. पिंकी म्हणते तुमचा हा मेकओव्हर आहे ना तो पूर्णपणे गंडलाय. सुशीला पुढे होत पिंकीवर धावून जात म्हणते की तुला काही कळतं का यातलं, गावंडळ कुठली. तर आता चित्रा म्हणते भाऊजी मला यातलं काहीही कळत नाही, पण तुम्ही नुसते हिरो दिसताय. त्यावरती युवराज म्हणतो वहिनी कसं आहे ना, अहो जेव्हा मी मेकओव्हर करून बाहेर पडलो ना तेव्हा जिल्ह्यातल्या मुलींना अशा वळूवळू बघत होत्या, हे गावंढळ लोकांना काय समजणार आहे. तर पिंकी तोंड वाकडं करते. तर आता युवराज पुन्हा पिंकी समोर चित्राला विचारू लागतो की कपडे कसे आहेत. तर चित्रा काही सांगायच्या आतच पिंकी म्हणते ही कपडे म्हणजे सर्कशीतला जोकर म्हणायचा की तो पोळ्याचा बैल. आता युवराजला अशी उपमा दिल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. नंतर मिताली आता तिच्या रूम मध्ये चाललेली असते. ती पिंकी तिच्या पायाला जोरात धक्का मारते. तर मिताली जोरात खाली आपटते. सगळेजण आता मितालीला धीर देऊ लागतात, तिला हात देतात, परंतु आता तिला उठायला काही जमतच नाही. तर पिंकी गालातल्या गालात हसत असते. युवराजला माहीत असतं की पिंकीने हे मुद्दाम केले. तर आता मिताली म्हणते मला उठताच येत नाहीये. तर आता तुझे डोळे फुटले का असं सुशीला विचारते. त्यावरती पिंकी म्हणते नाही दिसलं, काय करायचं मग. तर युवराज म्हणतो आता तुम्हाला रूममध्ये पण जाता येणार नाही ना, मी तुम्हाला उचलून घेतो चला. तर आता पिंकीचा जळफळाट होऊ लागतो. पिंकी रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा युवराज आता तिला उचलतो आणि म्हणतो सरपंचीन बाईची जी जागा आहे ना तेथे तुम्ही झोपा. तर आता चित्रा म्हणते काय भाऊजी. तेव्हा तो म्हणतो नाही मी मितालीच्या रूममध्ये झोपतो आणि ती आमच्या रूममध्ये झोपेल, चालेल ना. तेव्हा मिताली ठीक आहे असं म्हणते. मित्रांनो पुढील भागामध्ये की
ही तिच्या रूममध्ये चाललेली असताना बापूसाहेब म्हणतात, सरपंचीनबाई थांबा. तर आता पिंकीला धक्का बसतो. तर आता बापूसाहेब 25 लाखांचा चेक तिच्याकडे देत म्हणतात की दसऱ्यापर्यंतची मुदत देतो, तुम्ही तुमचे गुन्हे गावकऱ्यांसमोर कबूल करायचे. त्यावरती पिंकी तो चेक फाडते, बापूसाहेबांच्या अंगावर फेकत तुम्हाला दसऱ्यापर्यंतची मुदत देते, तुम्ही तुमच्या तोंडाने ते गुन्हे कबूल करायचे आणि गावकऱ्यांसमोरच. पिंकी आता अजिबात हरणार नाही असं म्हणून ती पुढे जाते. तर बापूसाहेबांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.